मित्रांनो, तर आज आपण चाललो आहे दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला. आपलं एक ज्योतिर्लिंग झालं, रेस्ट केली इंदोरमध्ये. त्यानंतर आपण दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला चाललो आहे. आत्ता सध्या आहे आपण नर्मदा नदीवर. तिकडे तुम्ही बघू शकता पुलाचं काम चालू आहे. आणि ह्या बाजूलाच लांब पतर गेलं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी भेटेल तुम्हाला. आणि आपल्याला ह्या बाजू जायचं इकडं आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. चला जाऊया आपण. चहा बी एनर्जी ड्रिंक घेऊया आपला पहिले. लेट्स गो. चहाचा ब्रेक घेतलाय मित्रांनो आपण इथून काहीतरी 20 किलोमीटर बाकी आहे. आपलं त्र्यंबकेश्वर काय म्हणतात, ओंकारेश्वर. लेट्स गो. चहा बी पिऊ. आपला चहा वगैरे झाला आहे आणि आपण आता पोहोचलेलो आहे श्री ओंकारेश्वर तीर्थनगरी में. आपका स्वागत है. बघू शकता तुम्ही गाडी जाती तिथवर नेऊ आपण आणि पार्क मध्ये जाऊ. आपण गाडी वगैरे पार्क केली आहे तिथं. आता वाटायला लागली लावले त्या महाराष्ट्रात आल्यासारखं वाटायला लागले. बाबा MH सगळीकडे MH MH MH. इकडे बघाल तिकडे MH. चला जाऊया मंदिराकडे. समोर तिकडं मंदिर आहे. नाही पूल होता की ती नाही की जात पूल, ती बाहेर निघायसाठी. कुठून असा पूल आहे मित्रांनो इथून. आणि हे मंदिर समोर. आपण आता पोचलो नर्मदा नदीवरती. पूर्ण अशी बोटिंग आहे खालनं आणि या बाजूला मंदिर आहे. त्याला दर्शन वगैरे घेऊया वरनं. आपण आता लागलोय मेन लाईनीला. समोर आता वर चढायला लागलो ते बिल्डिंग, मेन बिल्डिंग मध्ये. दर्शनाकडे जाण्याचा मार्ग मंदिराकडे. खालून नर्मदा नदी. नदीचं पाणी लय स्वच्छ. इथून असं चला जाऊया. आता मंदिर 1-2 काहीतरी 10-15 मीटरचं अंतरावर राहिलेलं आहे मित्रांनो. दर्शन करून घेऊया. मोबाईलला लोड असला तर फोटो वगैरे काढून घेऊया. खाली तिकडे मित्रांनो आपला घाट वगैरे आणि ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आपण चाललोय परत आता गाडीकडे. चला आपोपल्या महाराष्ट्रामध्ये आज प्रवेश करणार आहे. 150 ते 200-300 किलोमीटर नंतर. चला बाय बाय मध्य प्रदेश. लेट्स गो. मित्रांनो आपलं ज्योतिर्लिंग करून झालंय. आता आपण चाललोय आपल्या घरी, म्हणजे मुंबईला. मुंबईला घर नाही आपलं, मुंबईला स्टे आहे आपला आजचा. इथून काहीतरी 600 का 500 किलोमीटर आहे. 500-550 किलोमीटर. आता आपण मध्य प्रदेशमध्ये. तर चला आपण आता पोहोचलेलो आहे धुळेच्या जवळ. इथून धुळे काहीतरी 60 किलोमीटर राहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण एंट्री घेतली आत्ताच. सगळे MH चालू झालेलं आहे. तिकडं बघाल तिकडं. वेलकम टू आवर स्टेट महाराष्ट्र. चलो मुंबई. आपण आलोय आता इथं महाराष्ट्राच्या चेकपोस्टमध्ये. केवढा मोठा चेकपोस्ट आहे. स्कॅन करून सगळे ट्रक आतमध्ये जातात. स्कॅनच बघतोय चेक करून कुठला माल कुठला आहे. आपल्या गाड्यांसाठी चेकपोस्ट नसतंय. वेलकम टू महाराष्ट्र. मित्रांनो
मित्रांनो, अशा प्रकारे आपली मुंबई बसवर जर्नी पूर्ण झालेली आहे. आपण आता पोहोचलेलो आहे दीदीच्या घरी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. 4 वाजता पहाटेच्या पोहोचलेला आपल्या. बाय बाय.